नमस्कार. खेळ पायऱ्यांचा बघूया फिक्स पायऱ्या. आजच्या मैदानातले 10 पायऱ्या आहेत फिक्स. कोण असेल कोणासोबत. सुरुवात करतोय आजच्या पायऱ्याला 1 नंबरचा मथुर आणि सचिन. पायऱ्या फिक्स आहे. ह्या 100% फिक्स झाला आहे. मी स्वतः फोन केलेला आणि विचारपूस केलेली आहे. आणि मथुर आणि सचिन ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. तरीही काही सांगू शकत नाही. तरीही सांगतोय काही सांगू शकत नाही. पैरे एवढे सगळ्यांनी गुपित ठेवलेत, सगळ्याच गाडा मालकांनी. वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की काय होतं आहे, माणसांना एक आज हिंदकेसरी मैदानामध्ये सरप्राईज द्यायचं ठरवलंच आहे मालकांनी. कारण काय होतं आहे, अगोदर पैरे समजले लोकांना की काय होतं आहे, थोडंसं काय होत नाही. परंतु शेवटी नजर लागते माणसांची. आता यामुळे तसं बी झालं असेल. काय होते मथुर सचिन फिक्स पायरा असं मी म्हणतोय. तुम्ही काय म्हणताय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 2 नंबरचा पायरा आहे 10 सरकार यांचा सर्जा. आणि तो सर्जा आपल्याला किरण अप्पांच्या रायनासोबत दिसणार आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे रायना काय पद्धतीनं पळतो, कशा पद्धतीनं पळतो. त्याचा पळ हिंदकेसरी मैदानामध्ये एक वेगळाच आहे. आणि काळ्या मातीला एवढ्या स्पीडनं पळतो की सगळ्या महाराष्ट्र बघेलच आज. आणि रैना सर्जा 10 ही जोडी आजच्या मैदानासाठी सज्ज. खूप साऱ्या शुभेच्छा. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी कामगिरी करते, कशा पद्धतीनं. सर्जा 10सुद्धा चांगलाच पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता दुशामधला एक टॉपचा नंदी तो आहे. आणि दुशातनं आता तो बैलाचं रूपांतर झालं आहे की काय मला पण एवढं माहीत नाही. कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तो एक चांगला नंदी आहे. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील आज भैया ड्रायव्हर वाटेगावकर किंवा दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. 3 नंबरचा पैरा आज एक टॉपचा पैरा आहे. भुंगा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा. तो आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकतो. तो आपल्याला मला असं माहिती मिळाली की कंदूरचा राजासोबत पळताना दिसू शकेल. आता कोण म्हणते देवाबाई. आता कुठला देवाबाई हा मलाच काही कळणं झाले. आता सगळे म्हणते का संभाजीनगरचा देवाबाई. तो तर नाही आहे. तो नाही आता पळ तेवढा. शेवटी फॉर्म असतो ज्यावेळेस फॉर्मच असतो. मला नाही वाटत देवाबाई पळेल कुठला. भुंगा आणि कंदूरचा राजा ही जोडी दाट पळण्याची शक्यता आहे. आणि उर्मिलाताईंचा एकनाथदादांचा जो कंदूरचा राजा आहे तो भुंगासोबत पळेल. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर हे असतील. बघूया आजच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही गाडी पळते. आजच्या मैदानामध्ये 4 नंबरचा पैरा आहे. एक टॉपचाच पैरा. आणि या गाडीला अत्यंत रोखणं कठीण आहे. आणि ही गाडी पब्लिकनं सुद्धा पळालेली आहे. 2 वेळा पळाली. मी मागेसुद्धा सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि आताही सुद्धा तुम्हाला सांगतो आहे की कारुंडेकरांचा चिक्या आणि अवतार पवार यांचा अर्जुन. काय कॉम्बिनेशन जुळलं या गाडीचं. ही गाडी पुणे जिल्ह्यामध्ये सातारामध्ये 1-2दा पळाली. आणि गाडीचं नशीब पण असं होतं की गाडी फायनलला दोन्ही साईडनं पब्लिकनं लागली होती. आणि पब्लिकनं सुट्टा काढला याने. एवढी सोपी गोष्ट नाही. आणि गाडीवरती आज स्वतः आठील ड्रायव्हर तामखाडा हे असं बसणार आहे त्या गाडीवरती. एक महाराष्ट्रातील एक टॉपची गाडी म्हणावी लागेल ही सुद्धा एक आहे. आणि ही गाडीला रोखणं बी कठीण होईल. व टॉपच्या गाड्यांपैकी एक गाडी ही. आणि ही गाडी आज काय कमाल करते. बघूया कशा पद्धतीनं पळते. बघूया. चांगला पळ दाखवेल. चांगल्या दोन्हीही नंदी चांगल्या आहेत. एक 55 लाखाचा खोट आपला काय कारुंडेकरांचा चिक्या. आणि त्याच्यासोबत एक कोटीचा हत्यार असं म्हणा अर्जुन. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे यांचं. आज आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बोतकर तसेच त्यांचे भाऊ अजय शेठ कलेढोणकर या दोघांचा घरचा साज पळताना दिसणार आहे. तेजा आणि दिवाण्या. आता तेजा आणि दिवाण्या का, कारण की ही जोडी काय पळते. जोडी ही मोठ्या मैदानामध्ये तुम्हाला माहितीच आहे चांगल्या पद्धतीने ही कामगिरी करते. आणि एक मला असं वाटते की ही सुद्धा प्रबळ दावेदार असू शकते. मोठ्या मैदानामध्ये चांगली गाडी पळते. गाडी पब्लिक लागली तरी गाडीला स्पीड आहे. अगदी गट्टून गाडी पळते. जसा मोठा लक्षा छोटा लक्षा पळत होता तशी गाडी पळते. मी काय बघितलं नाही पळत, परंतु मी बघितलं या जोडीला माहीत आहे मला. या जोडीचा पळ माहीत आहे मला. म्हणून दोघे घरचाच साज पळणार आहेत. नाना आणि अजय शेठ ही जोडी काय फोडणार नाहीत. आणि ही जोडी फोडली
की काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं, परंतु ही जोडी चांगली पळेल मला वाटते. बघूया काय होतं. 6 नंबरचा पैरा एक मोठा पैरा आहे. MM नाना यांचा पब्लिकचा बेताज बादशाह दोन्ही साईडने, आणि तो आपल्याला पळताना दिसू शकेल. त्याच्यासोबत राजासोबत पळताना दिसू शकणार आपल्याला घोटचं रॉकेट. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे घोटचं रॉकेट कसलं घुसतं, निकालामध्ये तर घुसतंच म्हणावं लागेल. लय बेकार पळी, लय स्पीडनं बेकार, लय एवढं स्पीड म्हणजे काय बोलायला नको. घोट सर्जा आणि MM नानांचा राजा आजच्या मैदानामध्ये कमाल करण्यासाठी ही जोडी पळताना दिसेल. सरप्राईज मिळते. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील? गाडीवरती ड्रायव्हर बबलू चाचा असतील किंवा पेटचे ड्रायव्हर आहेत बघा, काय मला पण आठवना, राजाच्या गाडीवर असतात ते असू शकणार आहेत. बघूया काय होतं काय नाही. 7 नंबरचा पैरा या जोडीला रोखणं इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. परंतु इम्पॉसिबलला पॉसिबल करणारा असा लखन आहे, आणि लखन आज हिंगोलीच्याच सर्जावर पळणार आहे. ही जोडी ट्रायल घेतलेली माळशिरसच्याच मैदानामध्ये. आता ही जोडीची ट्रायल तुम्ही बघतायच कशा पद्धतीनं आहे, आणि सुट्टा फायनल काढते. परंतु सुट्टा फायनल काढणं म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही आहे. ह्या जोडीमध्ये काहीतरी धमक आहे. किशोर ड्रायव्हर असतील, काळ्या मातीला गाडी काय पळते ही, बघितली बाबांनो, लय स्पीडनं गाडीला पळते ही. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळते, कसा वेग धारण करते ही गाडी. गट काढणार ही गाडी, सेमीला सांगू शकत नाही. सेमीला टॉपच्या गाड्या आहेत त्या. आज कोणी म्हणायचं नाही मी टॉपचा आहे, मी ह्यावचा आहे, मी त्यावचा आहे, चालणार नाहीत. आज रतीम हारते ती. कधी कधी गाठाला बी चांगल्या गाडीला घरी जावं लागतं, परंतु ही गाडी गाठाला जाऊ शकतच नाही घरी. मी बैलगाड्या शिराय क्षेत्रातलं यूट्यूब क्षेत्र सोडून देईन मी, जर ही गाडी गाठायला गेली तर. सेमीला काय सांगू शकत नाही, गट काढणार ही. बघूया काय होते. 8 नंबरचा पैरा घरचा साज आपल्याला दिसणार आहे शाकीरबाईंचा. बाद झालं आता इकडच्या तिकडचं पैरं, इकडचं तिकडचं करायचं शाकीरबाईंनी ठरवलंच असणार आहे. जाऊ दे काय व्हायची ते होऊ दे, एकदाच काय ते होईल. राजान सम्राटच दणका ठेवून द्या, एकदाच काय ते होईल. गाडीचं दहशत आहे सांगली जिल्ह्यामध्ये. आणि काय होते, गाडी फुटली की काय होते मग तुम्हाला माहितीच आहे. सचिन लक्ष्या गाडी चांगली पळते, अजूनही सांगतो मी तुम्हाला चांगली पळते, पण गाडी फुटली, गाडी फायनलला राहते, परंतु त्या गाडीची दहशतच असते. आणि ह्या गाडीचं दहशत होती मागच्या वर्षी, परंतु गाडी फुटत गेली. राजाचा करार झाला. परत राजा ह्या पायऱ्यात त्या पायऱ्यात राजाचं पण वाटोळ व्हायला लागलं, म्हणजे पायऱ्या वाचून असं म्हणतो मी. एक चांगला बैल, थोडासा मार खायला लागलं गाठाला सेमीला, परंतु आता नाही मला वाटत की शाकीरबाई असं करतील. घरचाच साज पळवतील आणि त्या घरचाच साज आपल्याला पळताना दिसू शकेल. 9 नंबरचा पैरा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, असा हा पहिलवान अभिजित भैया पवार, रणजित निंबाळकर सर, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला वाटेगाव बनतकरांच्या बादलसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि अमर ड्रायव्हर ओंडकर या गाडीवरती असतील असं वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. एक टॉपचा पैरा आहे हा सुद्धा. 10 नंबरचा पैरा कोण आहे? आगा शिवनगरकरांचा लक्षा आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या, ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया कशा पद्धतीनं या गाडीचं नियोजन होते, आयोजन होते. चांगली गाडी ही सुद्धा पळते, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ही गाडी चांगल्या रीतीनं वेग धारण करेल हे सुद्धा मला वाटतं. आज बघूया पुन्हा एकदा सगळे नंदी आज सगळ्या टॉपच्याच पैऱ्यामध्ये येणार आहेत, आणि प्रत्येक जणाला आज गुलाल जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करणार प्रत्येकजण. आणि बघूया कशा पद्धतीनं आजचं नियोजन जे आहे ते होतं आहे. तसेच रायफल 81 सोबत कोण असू शकतो? रायफल 81 सोबत आपल्याला मला असं माहिती मिळते की शिंगणापूरकरांचा चित्रे असू शकतो. बघूया काय होतं आहे काय ना. 11 नंबरचा तो पैरा आहे. 12 नंबरचा पैरा आहे सासवडचा बादल. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सासवडचा बादल एक टॉपचा नंदी आहे, तो आपल्याला पळताना दिसू शकेल असं मला वाटतं. कार्तिकसोबत विसापूरच्या, तो सुद्धा एक चांगलाच नंदी आहे. घरणिकीचा राजा पळणार आहे का नाही याच्याबद्दल थोडीशी अपडेट माझ्यापर्यंत आलेली नाही आहे,
आणि जर आलेल्या आहे असेल तर कमेंट्समध्ये सांगा.